मैत्रीच्या नावाखाली दाखवले व्यसनाचे जग काळे, तिला कळलेच नाही कधी पडले विकृतांचे जाळे। आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे। नवीन मैत्री होणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि संपर्कात राहणे अधिक सोपे झालेले आहे। मात्र यात सोशल मीडियाचा गैरवापर करून काही जण तरुण तरुणींना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात। अशा घटनांमुळे केवळ एखाद्या व्यक्तीचे आयुष्यच नाही तर संपूर्ण कुटुंब हादरून जाते। जळगाव शहरातील एका तरुणीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर समोर आलेल्या कथित घटनाप्रमाणे समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत। खुशी ही 18 वर्षांची तरुणी आहे। ती जळगाव शहरातील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेत होते। तिचे वडील व्यावसायिक आहेत। सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच तिच्या कुटुंबालाही आपल्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्याची अपेक्षा होते। परंतु काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका मैत्रीने तिच्या आयुष्याला कथितपणे वेगळे वळण दिले। खुशी 10वी मध्ये शिक्षण घेत असताना तिची ओळख एका विद्यार्थिनी सोबत झालेली होती। त्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून तिची अजून एका विद्यार्थिनी सोबत ओळख झाली। सुरुवातीला ही मैत्री इतर मैत्रीप्रमाणेच सामान्य वाटत होते। फेब्रुवारी 2024 मध्ये दोघींनी इंस्टाग्राम वरून एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली। सोशल मीडियावरील संवाद हळूहळू मोबाईलवरच्या नियमित संभाषणामध्ये बदलत गेला। दोघींनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले आणि मैत्री अधिक घट्ट होत गेली। काळ जसा पुढे गेला तसे दोघींचे एकमेकांच्या घरी येणे जाणे वाढले। कुटुंबियांनाही ही मैत्री सामान्यपणे वाटत होते। परंतु तक्रारीनुसार याच काळामध्ये काही अशा घटना घडू लागल्या ज्यांचे परिणाम पुढे गंभीर स्वरूपात समोर आले। एके दिवशी ती मैत्रीण खुशीच्या घरी जेवणासाठी आलेली होती। जेवण झाल्यानंतर खुशीला चक्कर येऊ लागल्याचे सांगितले जाते। त्यानंतर ती झोपून गेली। त्यानंतर खुशीला प्रथमच सिगारेट ओढण्यास प्रवृत्त करण्यात आले। सुरुवातीला केवळ उत्सुकता किंवा त्या मैत्रिणीच्या आग्रहाखातर केलेली गोष्ट पुढे सवयीमध्ये बदलू लागली। समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ वारंवार सांगतात की व्यसनाची सुरुवात अनेकदा फक्त एकदाच या विचाराने होते। सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारी गोष्ट हळूहळू व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आयुष्यावर परिणाम करू लागते। विशेषतः किशोरवयीन आणि तरुण वयातील मुलांच्या मध्ये मित्र परिवाराचा प्रभाव अधिक असतो। त्यामुळे चुकीच्या संगतीचा परिणाम वेगाने होऊ शकतो। तक्रारीनुसार ऑगस्ट 2025 मध्ये खुशीचे आईवडील काही दिवसांच्यासाठी शहराबाहेर गेलेले होते। त्याच काळात रात्री फिरायला जाण्याचा एक कार्यक्रम ठरवण्यात आला। तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार खुशीची ती मैत्रीण आणि तिचा मित्र निर्मल तिवारी हे कार घेऊन खुशीला घेण्यासाठी आले। त्यानंतर तिला एका शांत आणि निर्जन ठिकाणी नेण्यात आले। त्या ठिकाणी तिला सिगारेट, मद्य आणि गांजा सेवन करण्यासाठी देण्यात आला। या घटनेनंतर तिची नशेच्या पदार्थांशी अधिक ओळख झाली आणि हळूहळू ती व्यसनाच्या गर्तेत ओढत गेली। व्यसनाचे हे चक्र अनेकदा व्यक्तीला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते, निर्णय क्षमता कमी होते आणि चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली जाण्याची शक्यता वाढते। त्यानंतर निर्मल तिवारी हा तिच्या संपर्कात राहू लागल्याचा आरोप आहे। तो तिला नियमितपणे भेटू लागला आणि कथितपणे सिगारेट तसेच इतर अंमली पदार्थ उपलब्ध करून देत राहिला। त्यामुळे तिची व्यसनाधीनता वाढत गेली। याच काळात आणखी गंभीर घटना समोर आल्या। एका प्रसंगी निर्मल तिवारीने तिला कारमधून फिरायला नेले। त्यावेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले आणि तिच्या नकळत तिची खाजगी छायाचित्रे कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली। या छायाचित्रांचा वापर करून तिला धमकावण्यात आल्याचे म्हटले जात आहे। डिजिटल युगातील हा एक अत्यंत चिंताजनक पैलू आहे। मोबाईल कॅमेरे, सोशल मीडिया आणि इंटरनेट यांचा गैरवापर करून अनेकदा तरुण तरुणींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार समोर येतात। अशा घटनांमध्ये पीडित व्यक्ती भीती, लाज आणि सामाजिक दबावामुळे
अनेकदा तक्रार करण्यासही घाबरते। त्यामुळे आरोपींना आणखी संधी मिळते। खाजगी छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन खुशीवर दबाव टाकण्यात आला। पुढे विविध ठिकाणी भेटण्यासाठी तिला भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे। काही काळानंतर खुशी आणि निर्मल तिवारी या दोघांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे। मात्र पुढे हे संबंध बिघडले। खुशीने स्वतःला या सर्व परिस्थितीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या म्हणण्यानुसार त्यानंतरही तिला फोन, संदेश आणि विविध माध्यमातून संपर्क करण्याचे प्रयत्न सुरूच राहिले। तिच्या तक्रारीमध्ये आणखी काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून त्यांच्यावरही धमकी देणे किंवा अंमली पदार्थ उपलब्ध करून देण्याचे आरोप करण्यात आले आहेत। अखेर परिस्थिती असह्य झाल्यानंतर खुशीने आपल्या आई-वडिलांना संपूर्ण घटना कथन केली। अनेकदा अशा प्रकरणामध्ये मुलांना कुटुंबियांची प्रतिक्रिया काय असेल याची भीती वाटते, परंतु योग्य वेळी कुटुंबियांचा आधार मिळाल्यास पीडित व्यक्तीला न्यायासाठी पुढे येण्याचे बळ मिळते। खुशीच्या बाबतीतही तसेच घडले आहे। त्यानंतर ते आपल्या वडिलांच्या सोबत रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली। पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे निर्मल तिवारी, गौरव पुरोहित आणि जय चौधरी यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपांची सत्यता तपासली जात आहे। या संपूर्ण घटनेतून समाजाला अनेक महत्त्वाचे संदेश मिळतात। सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांशी नियमितपणे संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। केवळ शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे पुरेसे नसून त्यांच्या मित्र परिवाराबद्दल, सोशल मीडिया वापराबद्दल आणि मानसिक स्थितीबद्दलही माहिती असणे गरजेचे आहे। दुसरे म्हणजे तरुणांनी सोशल मीडियावर होणाऱ्या प्रत्येक मैत्रीकडे सावधपणे पाहिले पाहिजे। प्रत्येक व्यक्ती आपल्याला दिसते तशीच असेल असे नाही। ऑनलाईन ओळखी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये धोकादायक ठरू शकतात। तिसरे म्हणजे व्यसन कोणत्याही समस्येचे उत्तर नाही। सिगारेट, मद्य किंवा अंमली पदार्थ यांचा वापर सुरुवातीला आकर्षक किंवा फॅशनचा भाग वाटू शकतो, परंतु त्याचे परिणाम अत्यंत घातक असतात। अनेक गुन्हे, अपघात आणि कौटुंबिक समस्या व्यसनातूनच निर्माण होत असल्याचे विविध अभ्यासातून दिसून आले आहे। शेवटी कोणत्याही प्रकारची धमकी, ब्लॅकमेल किंवा शोषण सहन करू नये। अशा परिस्थितीमध्ये त्वरित पालक, विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांशी संपर्क साधणे हा सर्वोत्तम मार्ग आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। मात्र या घटनेने समाजाला एक महत्त्वाचा इशारा दिला आहे। चुकीची संगत, व्यसन आणि सोशल मीडियाचा बेफिकीर वापर तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। त्यामुळे सजग पालकत्व, योग्य संस्कार आणि जागरूक तरुणाई हीच अशा घटनांच्या पासून बचावाची खरी गुरुकिल्ली आहे।